चला तर मित्रांनो, गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या अभिवाचनाच्या तिसऱ्या भागाकडे आपण जाऊया आणि जाणून घेऊया शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक गोष्टी. जहागिरी, इनामदारी, वतनदारी व गावगाडा. त्या काळी सर्वसामान्य जनता राजा कोण आहे, कोण आला, कोण गेला या संबंधी फारशी फिकीर करीत नसे. कुणीही राजा आला किंवा गेला, कुणाचेही राज्य आले तरी सामान्य रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. गावे जवळजवळ स्वयंपूर्ण होती. गावगाड्यांची स्वयंपूर्ण यंत्रणा होती. पाटील होता, कुलकर्णी होता, 12 बलुती होती. ते गाव चालवित होते. गावगाडा हकीत होते. राज्य बदलली तरी गावगाड्यात फरक पडत नव्हता. वतनदार होते, ते भरमसाठ कर वसूल करीत होते. रयतेवर अन्याय करत होते. त्यांच्या विरुद्ध दाद मिळत नव्हती आणि मिळत नव्हती म्हणून कोणी मागतही नव्हते. राज्य बदलली तरी कुलकर्णी, पाटील, वतनदार, देशमुख, जहागीरदार तेच असत. हे सर्वजण पटापट निष्ठा बदलीत. ज्याचा जय झाला असेल, त्याचं राज्य असेल, त्याला निष्ठा अर्पण करीत. स्वतःची वतने शाबूत राखीत, रयतेला छळीत, कर वसूल करीत आणि राजाला हिस्सा नेऊन देत. जोवर छळ चालू होता तोवर रयतेला आपल्याकडून वसूल केलेला पैसा व माल वतनदार कोणत्या राजाला नेऊन देतात व किती देतात याच्याशी कर्तव्य नव्हते. सर्वच राजे लुटारू किंवा लुटारूंचे मोरखे अशी रयतेची रास्त समजत होती. म्हणून ते राजात फरक करत नसत. या संबंधी इतिहासाचार्य राजवाडे यांनी महाकावतीची बखर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की गेल्या 3000 वर्षात हिंदुस्थानात जी देशी आणि परदेशी सरकारे येऊन गेली ती सर्व एक प्रकारच्या पोटभरू आणि चोरांची झाली व सरकार म्हणजे उपटसूम चोरांची टोळीच आहे अशी हिंदू गावकऱ्यांची अंतस्थ प्रामाणिक समजूत आहे. ज्यांची सत्ता ते अशा प्रकारच्या गोष्टी करतात. ज्याची सतत चोरी होत असे त्यांचा चोर कोण आहे, त्याची जात काय आहे याच्याशी संबंध नाही. म्हणून राजा कोण आला किंवा गेला याच्याशी रयतेला कर्तव्य नव्हते. दूर ब्रिटनमध्ये जगाच्या इतिहासाचा अभ्यास करत असलेल्या मार्क्सने सुद्धा अपुरी साधने असताना असाच निष्कर्ष काढला होता. मार्क्सने त्याचा थोर सहकारी एंगल्सला 14 जून 1853 एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात भारतातील त्या काळाच्या लढाया, खेडी व बदलणारे राजे यासंबंधी मार्क्स लिहितो. जरी काही वेळेला खेड्यांनाच युद्ध, दुष्काळ, साथी यांनी धोका पोचला तरी तेच नाव, त्याच सरहद्दी, तेच हितसंबंध, तीच कुटुंबे सुद्धा शतकानुशतके सातत्य टिकून आहेत. राज्य मोडणे अगर दुभंगणे याची झळ हे रहिवासी स्वतःला कधीही लावून घेत नाहीत. जोपर्यंत खेडे अखंड राहते तोपर्यंत राज्य कुठल्या सत्तेकडे गेले किंवा कुठल्या सार्वभौमत्वाखाली आले याची फिकीर ते करत नाहीत. याची अंतर्गत व्यवस्था बदलत नाही. राज्याच्या अंतर्गत व्यवस्थेत राजाचा संबंध नव्हता. राजाचा आणि रयतेचा संबंध नव्हता. राजाच्या धर्मामुळे रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. राज्य बदलले तरी जुनीच यंत्रणा ते राज्य राबवत होते, पण प्रजेला नागवित होते. वतनदाराने रयतेला छळले, लुटले, नागवले तरी राजाला पर्वा नव्हती. जोवर त्याचा वसूल वतनदार आणून देत होते तोवर ते रयतेशी कसा व्यवहार करतात याच्याशी राजाला कर्तव्य नव्हते.
शिवाजीचे कार्य सुरू झाले. शिवाजीचे राज्य आले आणि एकदम बदलच झाला. राजा आणि रयत यांचा संबंध राजाला रयतेला दिसू लागला, भेटू लागला, त्यांची विचारपूस करू लागला. त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष ओरडला. त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागले. शिवाजी जहागीरदार, देशमुख, वतनदार, पाटील, कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागला. वतनदार हे मालक नाहीत तर राजाचे नोकर आहेत असे शिवाजी सांगू लागला व त्याप्रमाणे रयतेला अनुभव येऊ लागला. वतनदारांच्या व्यवहारावर राजाचे नियंत्रण आले. त्यांनी कसे वागावे, कसे वागू नये याचे नियम दिले. वतनदार राज्याच्या नियमाविरुद्ध लागले, रयतेला छळू लागले व अत्याचार करू लागले तर त्यांच्या विरुद्ध रयतेला दाद मागण्याचे धाडस आले. कारण रयतेने केलेल्या तक्रारींची चौकशी होऊन प्रसंगी मुजोर वतनदारांना जरब बसेल अशी कठोर शिक्षा होऊ लागली. शिवाजीच्या रयतेला हे सारेच नवे होते, कुठे घडत नव्हते असे होते. त्यांना फरक जाणवत होता व राजाकडे व राजाच्या कार्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलत होता. राजा व राज्यकार्य त्यांना आपले वाटू लागले होते. रयतेची कणव असलेला राजा. काय कणव होती शिवाजी राजांमध्ये रयतेच्या बाबतीत, हे या भागात आपण समजून घेणार आहोत. पुणे परगणा हे शिवाजीच्या वडिलांचे जहागिरी होती. पुणे परगणा ही शिवाजी राजांचे वडील शहाजीराजे यांची जहागिरी होती. अगदी लहान वयात दादोजी कोंडदेव यांच्या मदतीने शिवाजीने या परगण्याची व्यवस्था पाहावी अशी व्यवस्था केली होती. हा परगणा मोगल व आदिलशाही यांच्या सरहद्दीवरील प्रदेश होता. या प्रदेशात वारंवार एकमेकांच्या स्वाऱ्या होत, आक्रमणे होत, शहरे व गावे भस्मसात होत, वस्त्या उजाड होत. सभासद बखर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बखरीत याचे वर्णन आहे. वस्त्या उजाड होऊन जंगले माजली होती. त्यातून कोल्हा, लांडगे व इतर रानटी श्वापदे माजली होती. शेतीच्या व शेतकऱ्यांच्या अशा अवस्थेत शिवाजी व दादोजी कोंडदेव या मुलखाची व्यवस्था पाहू लागले. उद्ध्वस्त झालेली गावे शिवाजीने कौलनामे घेऊन पुन्हा वसवली. नव्याने जमीन कसायला येणाऱ्यांना बी बियाणे देऊन औतफाट्यास मदत करून शेती कसायला प्रोत्साहन दिले. नवीन लागवडीस आलेल्या जमिनींना सुरुवाती 4-5 वर्ष महसूल सुद्धा कमी ठेवला. मन मानेल तसा वसूल करण्याचा शिकस्ता मोडून काढला. जमिनी मोजून घेतल्या. मोजलेल्या जमिनींचा महसूल निश्चित केला. ठरलेल्या महसूलावरच महसूल वसूल करण्याचा दंडूक घालून दिला आणि तो अंमलात आणला. दुष्काळात महसूल माफ केला. पिकले नाही तर शेतकरी देणार कुठून हे समजावून घेऊन शिवाजी राजा वागला. उलट दुष्काळात शेतकऱ्याला मदत केली जाई. वतनदाराच्या व्यवहाराचे हे वर्णन पहा. अशी पुरातन वहिवाट होती की महालगे, महालकी व गावगणना देशमुख, देशपांडे, देसाई, पाटील, कुलकर्णी, खोत, मिराजदार, जमीनदार वगैरे असत. त्यांच्या ताब्यात महाल व गाव असून रयतेकडून जमीन वसूल त्यांनी करावा असे असे. सरकारी अधिकारी रयतेकडून प्रत्यक्ष वसूल घेत नसत. त्याची सर्व जबाबदारी देशमुख वगैरे जमीनदाराकडे असे. त्यामुळे सर्व रयत मिराजदारांच्या ताब्यात असे. त्यास वाटेल तसा रयतेकडून वसूल चोपून घेत असत. एखाद्या गावचे सरकारी देणे 200 किंवा 300 रुपये असेल तर हे मिराजदार त्या गावचे रयतेकडून 2000 किंवा 3000 रुपये वसूल करून उकळीत. अशा तऱ्हेने आपला तळीराम गार करण्यासाठी रयतेस नाहक त्रास देत व सरकारासही फसवीत. ते आपल्या वस्तीत गावात पुढे वाडे कोट वगैरे बांधून प्यादे व बंदूक तलवारी बाळगून बळावत असत.
त्यांचा हा बेकायदेशीर कारभार सरकारी अधिकाऱ्यांच्या कानी गेला म्हणजे ते त्यांच्याकडे सरकारी देणे अधिक मागत. परंतु कित्येक देशमुख वगैरे प्रबळ जमीनदार दाद देत नसत. प्रसंग पडल्यास त्यांच्याशी भांडावयासही तयार होत. अशा व्यवस्थेमुळे जिकडे तिकडे पुंडपाळेकरांचा सुळसुळाट झाला होता. अशा अवस्थेतील शेती वसुलावर शिवाजीने नियंत्रण आणले. आता हे वर्णन पहा. स्वराज्यातील एकंदर जमिनीची मोजणी करून ती लागवड करणाऱ्यांच्या नावे लावून दिली. तिची नोंद मालकऱ्याच्या दप्तरी असे. जमीन मापण्यासाठी काठी केली. ती 5 हात 5 मुठी लांब असे. एका हाताची लांबी 14 तसू असे. काठीची लांबी 82 तसू असे. 20 काठ्यांचा 1 बिघा व 2100 बिघ्यांचा 1 चावर असे मोजणीचे प्रमाण धरले असे. प्रत्येक बिघ्यास किती पीक व्हावे हे उभ्या पिकाची पाहणी करून ठरवीत. या उत्पन्नाच्या 5 तकशीमा करून 3 तकशीमा लागवड करणाऱ्या शेतकऱ्याने भोगाव्या व 2 तकशीमा सरकारला द्याव्या असा करार असे. हे सरकार देणे शेतकऱ्याने धान्याच्या किंवा नगदीच्या रूपाने द्यावे असे असे. अवर्षणाआधी संकटसमयी शेतकऱ्यांना सगळं हाताने तगाई देत. ही तगाईची रक्कम त्यांनी 4-5 वर्षाच्या हप्त्याने फेडावी असे असे. लागवडीस न आलेल्या जमिनी नव्या रयतेस द्यावयाच्या झाल्या म्हणजे तिच्यापाशी गुरेढोरे नसल्यास तिला ती सरकारातून द्यावी. तिला बिजास दाणा द्यावा व पीक होईपर्यंत निर्वाहासाठी धान्य व पैका द्यावा. 2-4 वर्षांनी हा ऐवज उजवून घ्यावा. याप्रमाणे रयतेस कौल देऊन जमिनी इस्ताव्याने दिल्या व बहुतेक सुपीक जमिनी लागवडीसाठी आणली. उत्पन्नाचा आजमास पाहून रयतेवर कर बसवावा. जुलूम असा कोणावर करू नये अशी अधिकाऱ्यास सक्त ताकीद असे. वतनदार जमीनदारांची अव्यवस्था महाराजांनी पार मोडून टाकली. रयतेकडून वसुलीची कामगिरी करण्याची सर्वत्र अधिकारी नेमून दिले. पूर्वीच्या जमीनदारांनी व मिराजदारांनी रयतेला कोणत्याही बाबतीत काडी इतका त्रास देऊ नये. त्यास पूर्वीच्या अंमलात जितके मिळत असत त्याचे योग्य प्रमाण ठरवून त्यास सरकारी कामगाराकडून प्रतिवर्षी मिळत जावे. त्यांनी हे प्रत्यक्ष रयतेकडून वसूल करू नये असे ठरवले. हा जो सरकारी उत्पन्नाचा ठरीव अंश त्यांना कोणतीही जोखीम शिरी न बसवता मिळत असे त्यास सरकारातून प्रतिवर्षी मंजुरी मिळावी लागे. त्यामुळे त्यांच्या वर्तनावर पुरा दाब बसून रयत त्यांच्या कचाट्यातून साप सुटली. सुखी स्वतंत्र झाली. रयतेस गुलाम करणाऱ्या या देशमुख देशपांडे वगैरे ग्रामअधिकाऱ्यांचे वाडे हुडे कोट पाडून महाराजांनी जमीनदोस्त केले व त्यांनी इतपर असले धंदे करू नयेत व रयते सारखी साधी घरे बांधून राहावी असा हुकूम सोडला. शेतकऱ्यांची व त्यांच्या शेतीची काळजी वाहणाऱ्या राजासंबंधी रयतेला मग का प्रेम वाटणार नाही? शिवाजीचे कार्य टिकले पाहिजे व वाढले पाहिजे असे का वाटणार नाही? अशा शेतकरी रयतेचा कोवळा पोरगा मग खबरदार चरटाच मारुणी वगैरे का म्हणणार नाही? रयत राजापाशी कशी वागते हे राजा रयतेशी कसा वागतो यावरून ठरते. राजा रयतेची एकपट काळजी करू लागला तर रयत राजाची दसपट काळजी करते. राजा ही आपली खाजगी मिळकत नसून जनतेची अमानत आहे असे राज्यकर्ते वागू लागले तर जनता राज्य आपले आहे असे मानते आणि याउलट जनता बिनता कुछ नाही, राज्य ही आमच्या बापजाद्यांची मिळालेली खाजगी दौलत आहे असे राज्यकर्ते वागू लागले म्हणजे जनता राज्यकर्त्यांना उलथून टाकते असा जगाचा इतिहास आहे. आजच्या 3ऱ्या भागामध्ये आपण अनेक गोष्टी पाहिल्या. यासंबंधी तुम्हाला काय वाटलं ते जरूर कमेंटमध्ये लिहा आणि पुढच्या भागासाठी तयार रहा. तोपर्यंत हा व्हिडिओ आपल्या सहकारी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.